तर मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. आज 22 तारीख म्हणजे 22 मे 2026. तुम्ही बघा, तर रडारवरती जर बघितलं तर तुमच्या लक्षात येतं असेल की बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटाच्या आसपास जो मान्सून सक्रिय झालाय त्या ठिकाणी एक लो प्रेशर आहे आणि तिथं मान्सून पाऊस चालू आहे. बघा तुम्ही, आता हे अंदमान बेट त्या ठिकाणी पाऊस आहे आणि त्याच्या आसपासच्या बंगालच्या उपसागरामध्ये देखील भरपूर पाऊस आहे. आणि भारताच्या ह्या बाजूला जर आलं तर बघा, अरबी समुद्रामध्ये ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे पावसाचे ढग आहे. इथे कमी दाबाचा पट्टा आहे. येणाऱ्या काळामध्ये तो ओमानकडे जाऊन नष्ट होईल. आता आपण महाराष्ट्रात जाऊया. आता जर बघितलं तर बघा, इकडे केरळकडे पाऊस चालू आहे, कर्नाटकमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर इकडे महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला जर बघितलं तर पुण्याजवळ बघा, पुण्याच्या आसपास जबरदस्त हा पाऊस दिसतो आपल्याला. सातारा, पुणे, पोलादपूर, जसं मी व्हिडिओ टाकला होता. आणि बघा, पुण्याच्या आसपास आणि पुणे आणि ठाण्याचा बराचसा परिसर त्याने कव्हर केलाय. पुण्यापासून चाकण वगैरे, जेजुरी, सासवड या परिसरामध्ये तो परिसर सरकतोय आणि नगरकडे सरकतोय. बघा, येणाऱ्या काळामध्ये तो नगरकडे सरकतोय आणि पावसाचं वातावरण त्यानंतर सेकंडरीला इकडं थोडंसं येवला, वैजापूर आणि चांदवड, मालेगाव एक असा पट्टा ढगांचा दिसतो. परंतु त्यात तितका असा जोर दिसत नाही पावसात. म्हणून मी जे सांगतोय व्हिडिओमध्ये की बाबांनो, सिस्टम लांब आहे आपल्यापासून. बघा, इकडे अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून तर आलाय, परंतु त्याने मात्र अजून फारसा असा जोर तितका पकडला नाही. इकडे अरबी समुद्रामध्ये देखील एक लो प्रेशर दिसतं आणि इकडे महाराष्ट्रामध्ये सध्या क्वचित प्रसंगी दुपारनंतर पावसाचे ढग तयार होतात आणि पाऊस येतो. तर आज मात्र पुणे आणि साताऱ्याच्या मध्ये जो बेल्ट आहे त्याच ठिकाणी पाऊस सक्रिय आहे. फार तर फार त्याची इंटेन्सिटी ही अहिल्यानगरकडे सरकू शकते. त्यानंतर चाकण, जुन्नर, मंचरकडे तो पाऊस सरकू शकतो. इकडे पुण्याच्या खाली पुणे पोलादपूर जो सह्याद्रीच्या घाटमाथ आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता की इकडे बघा, शिर्डी नंतर हा जो एरिया दिसतो आपला मनमाडकडे, नाशिक जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे, मनमाड, चांदवडचा पूर्व भाग आणि मालेगाव आणि चांदवडच्या मध्ये या भागामध्ये पावसाच्या शक्यता या दिसतात. सटाण्याकडे देखील ढगाचं वातावरण आहे. तर हा पाऊस चांदवडपर्यंत, चांदवड तालुक्यात सक्रिय होऊ शकतो. त्यानंतर तो मनमाड या भागात देखील दिसतो आपल्याला. तर रडारमध्ये साधारणपणे तुमच्या एक अंदाज आला असेल की साधारणपणे बघा, दोन्ही समुद्रात सिस्टीम आहे. त्यानंतर असे स्थानिक वातावरण तयार होईल. मी कालच्या व्हिडिओ बोललो होतो की जर आज 22 तारखेला पाऊस आला नाही तर 8 दिवस पाऊस येणार नाही. परंतु एक आनंदाची बातमी ही आहे की पाऊस बघा, नगर जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग या ठिकाणी आज सक्रिय झाला. तर एक आनंदाची बातमी हीच आहे आपल्याला, कारण उद्या देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन पुढच्या 4 दिवस आता पाऊस येणार. आणि त्यानंतर जर मान्सूनने उद्या प्रगती केली, जर नॉर्दर्न लिमिट ऑफ साऊथ वेस्ट मान्सून जर क्रॉस झाला तर कदाचित आपल्याकडे पावसाची शक्यता ही वाढत जाणार आहे. म्हणून आज जसा नगर जिल्ह्यात तुम्ही बघू शकता, पुणे जिल्ह्यात पाऊस झाला, नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस झाला, तसा पाऊस हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे वळीव पाऊस पडतील. त्यानंतर एकदा मान्सून आला जवळ, जसा जसा येईल तसं तशी पावसाची इंटेन्सिटी आपल्याकडे वाढत जाणार आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. धन्यवाद.